ओम नमः शिवाय. मंडळी नमस्कार. परिक्रमा यूट्यूब चॅनलच्या श्रावण महिन्यातील खास विशेष सुरू केलेल्या 12 ज्योतिर्लिंग दर्शन या मालिकेत आज आपण दुसऱ्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन करणार आहोत. मल्लिकार्जुन हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी दुसरे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाची कथा खूप मनोरंजक आहे. हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठी श्रीशैल म्हणजेच श्रीपर्वत शिखरावर आहे. हे मंदिर दक्षिणेचे कैलास म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात शिवाची आराधना करणाऱ्या भक्ताला अश्वमेध यज्ञात जेवढे पुण्य मिळते तेवढेच पुण्य या मंदिरातही मिळते असे मानले जाते. शिवपुराणात श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिराची कथा भगवान भोलेनाथाच्या कुटुंबाशी संबंधित आहे. असे मानले जाते की भगवान शिवाचा धाकटा पुत्र गणेश हा कार्तिकेयाच्या आधी लग्न करू इच्छित होता. यावर उपाय म्हणून भोलेनाथ आणि माता पार्वती यांनी दोघांसमोर एक अट ठेवली. जो कोणी पृथ्वीची प्रदक्षिणा आधी करेल त्याचे प्रथम लग्न लावण्यात येईल. हे ऐकून कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणेला निघून गेला. परंतु आपले गणपती बाप्पा मात्र बुद्धीने हुशार असल्याने त्यांनी माता पार्वती आणि भगवान शिव म्हणजेच आपल्या आईवडिलांची प्रदक्षिणा केली आणि माता पिता हे आपल्यासाठी पृथ्वी समान असल्याचे दाखवून दिले. गणेशाच्या या बुद्धिचातुर्य आणि मातृपितृभक्तीवर प्रसन्न होऊन शिवपार्वतीने त्यांचा विवाह लावून दिला. जेव्हा कार्तिकेय पृथ्वीला प्रदक्षिणा घालून परतला तेव्हा त्याला ही बातमी कळली आणि तो प्रचंड संतापला. रागाच्या भरात कार्तिकेय निघून गेला आणि क्रंच पर्वतावर जाऊन राहिला. कार्तिकेयाचा राग काढण्याचे प्रयत्न समस्त देवांनी केले, मात्र तो मानला नाही. अखेर पार्वती देवी त्याला आणण्यासाठी गेल्या, परंतु त्यांना पाहून तो आणखी दूर निघून गेला. त्यामुळे निराश होऊन पार्वती देवी तिथेच बसल्या आणि भगवान भोलेनाथ ज्योतिर्लिंगाच्या रूपाने प्रकट झाले. शिव आणि शक्तीच्या या एकत्रीकरणामुळे हे ठिकाण श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिर म्हणून नावारूपाला आले. शक्तिपीठ म्हणजे सतीचे अवशेष जेथे पडले ती ठिकाणे. पौराणिक कथा सांगते की देवी सतीचे वडील राजा दक्ष यांच्याकडून भगवान शंकराचा अपमान झाला. हा अपमान सहन न झाल्यामुळे सतीदेवीने यज्ञकुंडात उडी मारून आत्मदहन केले. भगवान शिवाने देवी सतीचे जळालेले शरीर उचलले आणि प्रचंड तांडव केले. या काळात सतीच्या शरीराचे अवयव ज्या 18 ठिकाणी पडले ती ठिकाणे शक्तिपीठ म्हणून ओळखली जाऊ लागली. श्रीशैल पर्वतावर देवी सतीचे ओठ पडल्यामुळे हे ठिकाण देखील शक्तिपीठ म्हणून मान्यता पावले. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग या नावाच्या अर्थाचे धार्मिक ग्रंथामध्ये वर्णन केले आहे. मल्लिका म्हणजे देवी पार्वती आणि अर्जुन म्हणजे भगवान शंकर असा याचा अर्थ आहे. पुराणानुसार मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगामध्ये महादेव आणि माता पार्वती दिव्य ज्योतीच्या रूपाने संयुक्तपणे अस्तित्वात आहेत. श्रीशैल येथे भगवान ब्रह्मरांबिका देवी आणि मल्लिकार्जुन स्वामी एकत्र राहतात. अनेक युगांपासून याला मोठे महत्त्व आहे. हजारो वर्षांपासून हे भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. इतिहास हा नेहमी पुस्तकातून किंवा विविध राजवंशांच्या कथाद्वारे सांगितला जातो. दक्षिण भारतात पहिल्या राजघराण्याचे श्रीशैलम येथील सातवाहनाचे या मंदिराशी मोठे नाते आहे. शिलालेख पुरावे या मंदिराशी असलेले नाते उद्ध्रुत करतात. सातवाहन राजापैकी तिसरा सातकर्णी हा श्री मल्लिकार्जुन स्वामींचा निस्सीम भक्त होता. त्याने स्वतःला मल्लन्ना असे नाव देखील धारण केले होते. सातकर्णीच्या प्राचीन धर्मग्रंथामध्ये श्रीशैलमचा उल्लेख सकोरा शेतगिरी असा आहे. सातवाहनांच्या नंतर इक्ष्वाकू राजघराण्याने आंध्रावर राज्य केले. हे राज्यकर्ते आता कथा सांगण्यासाठी सुद्धा अस्तित्वात नसले तरी त्यांनी श्रीशैलमला पवित्र स्थान मानले होते. 6व्या शतकात कदंब राजा मयूरवर्माने श्रीशैलमला श्रीपर्वतम असे संबोधले. कदंबाच्या मदतीने पल्लव वंशाने या भूमीवर विजय मिळवून येथे राज्य केले.
पुढे बादामीच्या चालुक्य वंशाचा शासक पुलकेशी याने अनेक मंदिरे बांधली. पुलकेशी हा मंदिराचा राजा व शिवदीक्षा करणारा पहिला क्षत्रिय म्हणून ओळखला जातो. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाबद्दल काही मनोरंजक गोष्टी सांगितल्या जातात. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंगाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हे ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ दोन्हीही आहे. भारतात अशी फक्त 3च मंदिरे आहेत असे मानले जाते. असं म्हणतात की अमावस्या म्हणजे भगवान शंकराचे रूप आणि पौर्णिमा हे मल्लिका देवी म्हणजेच पार्वती देवीचे रूप. या ठिकाणी या दोन्ही रूपांचे एकत्रीकरण झाले म्हणून मल्लिकार्जुन हे नाव याला पडले. उंच बुरुज आणि सुंदर कोरीव काम असलेले हे मंदिर वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. या मंदिराला भेट दिल्याने धन आणि कीर्ती मिळते असा भाविकांचा विश्वास आहे. असे मानले जाते की देवी पार्वतीने स्वतः मधमाशीमध्ये रूपांतर करून राक्षस महिषासुराशी युद्ध केले होते. देवीने मधमाशीच्या रूपात हे युद्ध केल्यामुळे तिला भ्रमरांबा असे संबोधले गेले. या भ्रमरांबा मंदिरात छिद्रातून श्रद्धाळूंना आजही मधमाशीचा आवाज ऐकू येतो असे सांगतात. श्रीशैलम ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाबरोबरच याच्या आसपास असलेल्या धार्मिक व पर्यटन स्थळाचेही दर्शन घेता येते, ज्यामध्ये अक्कमहादेवी लेणी, श्री भ्रमरांबा मल्लिकार्जुन स्वामी मंदिर, श्रीशैलम पाताळगंगा, श्रीशैलम टायगर रिझर्व, श्रीशैलम धरण, शिखरेश्वर मंदिर, लिंगाला गट्टू, हेमरेड्डी मल्लम्मा मंदिर, साक्षी गणपती मंदिर, चेंचू लक्ष्मी ट्रायबल म्युझियम व हाटकेश्वर मंदिर यांचा समावेश आहे. तर मंडळी, कशी वाटली ही श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिराची कथा? या अगोदरच्या व्हिडिओत आपण पहिले ज्योतिर्लिंग असलेल्या सोमनाथ मंदिराची कथा सांगितली आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यावर जाऊन सोमनाथ मंदिराचा हा व्हिडिओसुद्धा आवर्जून बघा. आजचा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने शेअर करा आणि आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केले नसल्यास नक्की सबस्क्राईब करा.